पेसा क्षेत्रातील उपोषणार्थींना पाठिंबा देण्यासाठी आदिवासी विकास भवनासमोर नाशिक जिल्ह्यासह राज्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी येथील आदिवासी विकास भवनावर भव्य मोर्चा काढलाय। दुपारी मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडलाय। दरम्यान आदिवासी बांधवांच्या ठिय्या आंदोलनामध्ये काल एका महिलेला अचानक प्रकृती बिघडली। यावेळी कर्तव्यावर असलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी मनीषा सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला खांद्यावर उचलून घेतलं। पोलीस वाहनापर्यंत पोहोचण्यासाठी बरेचसे अंतर कापलं आणि त्यानंतर पोलिसांच्या वाहनामध्ये तातडीने नेऊन रुग्णालयात दाखल केलं। यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या योगिता फसाले, होमगार्ड पगारे यांनी त्यांना मदत केली आहे। यावेळी पोलिसांच्या खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन महिला कर्मचारी मनीषा सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घडवलंय। खच्चीकरण केलं आणि त्याचा कायदा वाचवण्यासाठी आदिवासी समाजाचे आदरणीय जगदीकाई साहेबांनी सगळ्यांचं आपण आदिवासी समाजावर टाळ्याच्या गजरात उद्घाटन करायचं आहे। या विषयी तुम्ही आमच्यात येऊन बोलायला तुम्ही संसदेत बोला। आमच्यात खूप आमच्यात बोलण्यासाठी नाही खूप पाठवलं तुम्हाला। नाते कोणी नाही शकता ट्वेंटी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रिपोर्ट नाशिक।